तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर उद्या दिनांक 27 एप्रिल आणि जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे कालपासून जे आहे पावसाचा जोर थोडा कमी झालेला आहे. फक्त काही भागामध्ये जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि उद्या दिनांक 27 एप्रिल तर उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे हवामान आपल्याला कोरडे पाहायला मिळणार आहे. आणि दुपारनंतर काही भागामध्ये जे आपल्याला ढगाळ वातावरण तयार होऊन काही भागामध्ये हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर ते रात्रीच्या सुमारामध्ये काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर कोणत्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते, तर अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, सातारा, लोणार, तसेच जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर. तर या भागामध्ये जे आपल्याला उद्या दुपारनंतर ते रात्रीच्या सुमारामध्ये काही भागामध्ये भाग बदलत कुठेतरी आपल्याला हलकं ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर या पावसामध्ये जे आहे विजांच्या कडकडासह पाऊस राहणार आहे. तर फक्त वाऱ्याचा वेग हा जास्त राहील आणि पावसाचे प्रमाण जे आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे. फक्त हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. तर राज्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता फक्त 28 एप्रिलपर्यंतच पावसाची शक्यता राहणार आहे. आणि त्यानंतर अवकाळी पाऊस जे आहे थांबणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा उन्हाचा पारा जे आहे वाढणार आहे. पुन्हा उन्हाची तीव्रता वाढेल. तर शेतकरी मित्रांनो, हा अंदाज लक्षात घ्यावा आणि असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. धन्यवाद.